जय जय रघुवीर समर्थ. नम शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृतरूपताय श्रीधराय नमो नमः. महारुद्र हनुमान की. राम 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 राम. सर्व गुरुबंधूंना स्वानंदाचा राम राम. श्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि सर्व संतांना साष्टांग प्रणिपात. राम. मित्रांनो, आज भागवत एकादशी. आजच ब्रह्ममुहूर्तावर बसल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी हितगुज संतांशी आणि आपल्या सद्गुरूंशी होत असतं. ते जडबुद्धीनं थोडंसं तुमच्या पुढे शब्दात मांडता येतं, पण अंतरंगाची जी मस्ती आहे, अंतरंगाचा जो खेळ आहे, त्याच्यासाठी शब्द नाहीत. आणि याची प्राप्ती कशानं होते म्हणाल तर एकच आहे, त्यासाठी उपाय, आणि ती म्हणजे गुरुसेवा. चला, गुरुसेवेवर आपण पुढं पाहू. पण आनंद असा येत होता की आज भागवत एकादशी, अर्थात काल पुत्रदा एकादशी. आपण गुरुपुत्र आहोत, अमृतपुत्र आहोत. आपलं चिरंजीव पद आपल्याला पुन्हा जाणीवीत आणून देण्यासाठी आपल्याला या सद्गुरूंची कृपादृष्टी हवी असते. पण या कृपादृष्टीसाठी काय केलं पाहिजे, आणि खरी गुरुकृपा म्हणजे काय, आज हा विषय थोडासा स्वामींनी एक 5-6 ओळीत मांडलेला आहे. त्याचा विस्तार थोडासा बघूया. नारायण. आनंदाचा क्षण म्हणजे पहिल्यांदाच आपण समजून घेऊया भागवत एकादशी म्हणजे काय. तर अनेक संतांनी अनेक व्याख्या केल्या. भागवत याचा अर्थ भक्त, ठीक आहे, किंवा अनन्य सेवक, दास, सखा, काही म्हणा, एकच. हा भागवत असतो कसा काय, भागवताचा खरा अर्थ आणखी ज्याला जसं जसं त्यांच्या गुरूंच्याकडून, भगवंताच्याकडून स्फुरलं तसं तसं त्यांनी सांगितलं. आज ब्रह्ममुहूर्ता अखंडानंदाने एका ठिकाणी असा उल्लेख केला होता, आणि अगदी तसाच उल्लेख आपल्या उड्याबाबांच्या मुखातनं बी आलेला आहे त्यांच्या लेखणीत. भागवतचा अर्थ आहे जो भ्रांतीरहित झाला, ठीक आहे ना, कुठल्याही प्रकारची भ्रांती नाही. का, आता माझा गुरु आश्रय झालेला आहे, आता मला कसली भ्रांती नाही, भ्रम नाही. अच्छा, भागवतामधला भा त्यांनी सांगितलं हे भ्रांतीरहित झालेलं आहे. ग, कुठल्याही प्रकारचा आता गर्व करण्यासाठी माझा पुरुषार्थ तिथे कामाला येत नाही, ठीक आहे ना. कुठल्याही प्रकारचा गर्व करायचं झालं तर, म्हणजे जुनी माणसं म्हणायची, अरे माझं पत्र एवढा लिहा, मला क ख ग ग घ येत नाही. अच्छा, सांगायचा आशय त्यांना अखंडानंद म्हणतात गर्वरहित आहे, म्हणजे गर्व करण्यासाठी त्याचं इथे काही नाहीच. त्यांना अस्तित्व पूर्ण शरणागत करून टाकलेलं आहे. त्यांना गर्व करायचा कशावर. अच्छा, व मराठी भाषेत सांगायचं म्हणजे वाहून जात नाही तो, सुख येऊ दे, दुःख येऊ दे. आणि वहन करणारा म्हणजे रक्षण करणारा, त्याच्यापर्यंत पोचवणाऱ्याचं सतत त्याला स्मरण असतं, ठीक आहे ना. व या अखंडानंदांची व्याख्या सांगतोय, थोडी माझी भाषा घातली त्यात थोडीशी. अच्छा, म्हणजे त्याला सतत स्मरण आहे की आपलं कोण रक्षण करतंय, आपल्यासाठी कोण वहन करतंय. जसं सांगितलं ना, योगक्षम वहाम्याम, कोण हे वहन करतंय, माझा योगक्षम कोण चालवते, माझी योग्यता नसताना माझ्यापर्यंत कोण ही सुख पोचवतंय, आणि दुःख देऊन मला ह्यातून बाहेर कोण काढतंय. गर्व झाला तर माझा अपमान करून मला पुन्हा अंतर्मुख करणारं कोण आहे माझं. ह्या माझ्यापणाची ओळख, आपलेपणाची ओळख फक्त भक्ताच्याच हृदयात होत असते, बाकी कोणाच्याही नाही. राम. भागव आणि त, अशा अंतःकरणाच्या दासाचं किंवा सख्याचं, मित्राचं, सेवकाचं जे हृदय असतं,
त्याच्यात डोकावून सुद्धा तुम्हाला कुठे तमोगुण दिसत नाही. ठीक आहे ना, तमोगुण. कारण तमोगुण येण्याचं कारण आहे रजगुण, नाही का? तमोगुण येण्याचं कारण रजगुण आहे. पण देह धरून राहावं लागतं म्हणून रजगुण कुठेतरी पण डोकावतो, पण तमोगुण कुठं डोकावत नाही. हवय नकोपणानं रजगुण कुठेतरी डोकावतो का नाही, पण तमोगुण कुठं डोकावत नाही. असा जो माझा भागवत आहे, भागवत, भगवंत म्हणतात, मी खरं सांगतो, मला माझ्या आशा भक्ताशिवाय करमत नाही. मी भागवतात बी उल्लेख केलेला आहे, श्रीमद भागवतात, आणि मी गीतेत बी उल्लेख केलेला आहे, मी पुराणात सुद्धा उल्लेख केलेला आहे. मी काय काय होतो, त्यांच्या घरचा दास होतो, कसा होतो, हां बस. पण होतो हेच खरं आहे. का होतो, असं का होतं? तर दोघंही निरंकारी आहेत. ठीक आहे ना. आणि दोघं सुद्धा सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यामध्ये निष्काम भावानं अव्याहत सेवारत असतात. ठीक आहे. एखाद्या भक्ताला जाता जाता जरी तमोगुणी रजोगुणी माणसानं जरी म्हटलं, हे एवढं करावा, उचलू लागा, ते तिकडे ठेवा, हे करा, ते करा, तो लगेच तयार होतो. असो, आशयाचा भागवत एकादशीचा आहे. असा भागवत, असा भक्त, असा सखा, असा दास, असा मित्र या पृथ्वी तळावर जर तुम्हाला कुणाला मिळत असेल तर तुम्ही भाग्याचे आहात, असं महापुरुषांचं मत आहे आपल्याला. म्हणून भगवंताने सांगितलं गीतेमध्ये की मैत्रहा करणयोचे. हां, अशी कुठे मैत्री तुम्हाला मिळते का पहा, आणि त्या मैत्रीचं सुख घेऊ नका. मग त्या मैत्रीच्या निमित्तानं जीवनाचा उद्देश पूर्ण करा. का समर्थ म्हणते, सुखाची घडी लोटता सुख आहे, हे सुख येईल आणि जाईल. सुख सुख म्हणता दुःख टाकोणी आले, दुःख ठाकोणी आले. म्हणून सगळा संसार तर सुखामध्ये लोळायसाठी आपला रात्रंदिवस प्रयत्न करतोय. तुम्ही ह्याच्या वाटेला जाऊ नका. असो, या गुरुसेवेच्या निमित्तानं स्वामींना आपल्याला एवढंच सांगायचंय की काहीतरी निमित्त आहे या महापुरुषांचं स्मरण करण्यासाठी, आणि सत्संगासारखं उत्तम श्रेष्ठ निमित्त कुठलंही नाही. आणि असाच सत्संग तुलसी रामायणामध्ये सांगतात, वाल्मिकी रामायणामध्ये सांगतात. असा जो सत्संग आहे तो माझ्या कृपेने मिळतो, तुमच्या थोड्याफार पुण्याने मिळतो, पण कृपा माझी आहे. जबद्रवे दीनदयाल, हां, किंवा बिन हरी कृपा. तर कुठेतरी आपला विमल विवेक त्याला प्रिय झालेला असतो, आपलं वैराग्य भगवंताला आवडलेलं असतं, किंवा आपण वैराग्याच्या वाटेवर आहोत हे पाहून सुद्धा आपल्याला अशा प्रकारची संधी भगवंत देत असतो. संधीचं सोनं करणं आपलं काम आहे. राम. तर स्वामीजी आपल्याला सांगतात की असा भागवत जो आहे तो भगवंताचा अनन्य का होतो हे ऐका. आणि हे कुणी ऐका, जो वारंवार आपल्या संसाराची तक्रार करतो, तब्येतीची तक्रार करतो, शरीराची किंवा कशाची, परिस्थितीची, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या वस्तूची तक्रार करतो. ही लोक तक्रारीमध्ये आयुष्य गमावतात. अरे, चालू घडीमध्येच सगळं होणार आहे. जन्म चालू घडीमध्ये झाला आणि मृत्यू बी चालू घडीमध्येच होणार आहे. सगळं काही वर्तमानात होत असतं. हे जर सत्य आहे तर तुमचा गुंता सोडवण्यासाठी तुमचाच पुरुषार्थ उपयोगी पडणार आहे. आणि मग महापुरुषांची कृपा, संग, आशय काय, उपाधी बळे निंदे सर्वे ते जावे. आहे का आपली ताकद? नाही. मग आहे तिथं तरी आपण उपाधीला थोडं सोडता यावं, नाही का? काय तुमचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, धंदा असेल, काय असेल, पण जर लौकिक कार्यासाठी तुम्ही त्याचा त्याग करता, अख्खा दिवस देता, तर भगवत कार्यासाठी तुम्हाला तेवढा उपाधीचा त्याग करता येत नसेल तर भगवंताने संत म्हणतात की हेवा वाटतो तुमचा. काय करावं तुमच्यासाठी? तुम्ही तुमचाच पुरुषार्थ सत्संगासाठी, साधू संघासाठी वापरत नसाल
आणि जसं गोठ्यातलं वासरू गायीची वाट पाहतं, तशी जर तुमच्या अंतःकरणात ओढ नसेल, पाळण्यातलं बाळ आईची वाट पाहतं, तसं गुरुसुद्धा शिष्याची वाट पाहतो, संत अशा गुरुभक्ताची वाट पाहतात. हे हृदय तुमचं जर पिळवटत नसेल तर इथे कुणी कोणासाठी काय करावं? का तुम्ही उपाधीचं निमित्त पुढं करता, आणि ती उपाधीचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकारची वस्त्र घालून उपाधी तुमच्या पुढे उभी होते, अनेक प्रकारची कारणं उपाधी उभी करते. पण असे महापुरुष आहेत की जर कोणी सत्संगाची मागणी केली तर परतीचा प्रवास खुंटवतात. म्हणजे आज माझा मृत्यू आहे, पण ठीक आहे, सत्संग करतो आणि या देहाचा मृत्यू मी स्वीकारतो, असेही पाहिले पुराणामध्ये महापुरुष. असो, सांगायचा आशय, समर्थ म्हणतात उपाधी बळे सर्व निंदे त्याच्यावे. उपाधीचं निमित्त करून तुम्ही आयुष्य वाया घालवू नका. ठीक आहे. उपाधी काय आहे? ही उपाधी रजगुण आणि तमगुण, त्यातून जन्माला आलेली कारणं तुम्ही उत्पन्न केलीत, त्याचा करता तुम्ही झालेला आहात आणि फळाच्या अपेक्षेनंच तुम्ही इथं गुंतलेला आहात. मग नाशवंत फळासाठी तुम्ही शाश्वताचा त्याग करता. मग स्वामी म्हणतात मी काय बोलू तुम्हाला? अरे उपाधी कोणाला नाही? हरिहर ब्रह्मा यांच्या मागे सुद्धा उपाधी आहे, नाही का? मोठमोठी महापुरुष गुरुदेव सुद्धा म्हणतात मी याच उपाधीतून एकांताला जातो. रामकृष्ण परमहंस म्हणायचे संध्याकाळी सूर्यास्त जरी झाला तरी मी मुखात अन्न पाणी घेत नाही जोपर्यंत माझी समाधीची वेळ मी पूर्ण करून येत नाही. सांगायचं नसतं पण तरी बी आता प्रसंग आला म्हणून सांगतो. युवराज इथून माझ्यापासून 5-5:30 गेला की मी माझ्या मस्तीत राहतो. त्याचं कारण हेच आहे, एकांतवासा लघुभोजनादो अध्यात्म नित्य कामा. ज्याला एकांताची गोडी नाही, अंतर्मुक्तीवर प्रेम नाही, वैराग्य ज्याच्या हातात नाही, विवेक ज्याचा तेवत नाही, मग त्याच्यासाठी काय करायचं? दुःख हे होतंय की लोक उपाधीला निमित्त पुढं करतात आणि आयुष्याची रांगोळी करून घेतात. अरे उपाधीनं भरलेल्या देहातून आणि जगातून आपल्याला कुठल्या क्षणी जायचं आहे कुणालाच माहीत नाही. म्हणून एवढं जग चालवणारे हरिहर ब्रह्मा, उत्पत्ती स्थिती आणि लय, विष्णू जगाचा पालन करता आहे तर ब्रह्मा उत्पत्ती करता आहे आणि उत्पन्न झालेल्यांचा नाश करणं हे शिवाचं काम आहे. हे सुद्धा उपाधियुक्त आहेत. पण पुढे समर्थ म्हणते उपाधी केव्हा ते बांधू शके त्यांना. या पुरुषांना उपाधी केव्हा बांधते? बिलकुल बांधत नाही. का बांधत नाही? तर त्यांच्यावर त्यांच्या पुरुषार्थाची कृपा आहे. ठीक आहे, पुरुषार्थाचा अहम नाही, पुरुषार्थाची त्यांच्यावर कृपा आहे. आपल्याला पुरुषार्थाचा अहम आहे, पुढे येईल बघा, सांगतो. पण जग असे तोपर्यंत ह्या तिघांची कामं आहेत. मला सांगा, ब्रह्मा विष्णू महेश, कुणी पालन करता आहे, कुणी उत्पत्ती करता आहे, कुणी नाश करणार आहे, संहार करणार आहे. असं जर आहे तर आपण एक क्षण असं समजू की जगच नाही ऐसे केले. समर्थ म्हणतात तसं. समर्थ म्हणतात माझ्या रामरायानं मला जगच माझ्या डोळ्यासमोरून काढून टाकलं. कुठल्या ज्ञान नेत्रातून माझ्या जगच काढून टाकलं. आता ह्या जग नाही म्हटलं, याचा करता कोण? पालन करता कोण? उत्पत्ती करता कोण? नाश करता कोण? नाही ना. बस माझ्या गुरुची अशी महिमा आहे आणि ह्या महिमेचा आनंद माझ्यात मावे ना, म्हणून मला असं वाटतं हा आनंद तुमच्या अंगणात सुद्धा सांडावा, तुमच्या हृदयात सांडावा, तुमच्या उरांगणात सांडावा, तुमच्या बुद्धीत घालावा, तुमच्या मनात घालावा आणि असा कुणीतरी भुकेला मिळावा. इथे भुकेले मिळत नाहीत, कानाचे मिळतात, हृदयाचे मिळत नाहीत.
मनाचे मिळतात, संघाचे मिळत नाहीत. म्हणून संत दुःखी आहेत. तरी भगवंत म्हणतात, उमा कहूमय अनुभव अपना, सत्य हरिभजन जगत सब सपना. ज्यावेळेस तुझ्या अपेक्षा भंग होत असतील, भगवंत म्हणतात संतांना, ज्यावेळेस तुमच्या अपेक्षा भंग होत असतील, तेव्हा तुम्ही हे ब्रीदवाक्य हृदयात ठेवा, जे शिवाचं आहे. सत्य हरिभजन जगत सब सपना. इथे कोण येणार आहे? तर ज्याला भूक आहे. ज्याला भूक नाही, राम तो उपाधी पुढे करतो. असो, पण हे जग असेपर्यंत ह्यांचं काम आहे, ह्या तिन्ही देवतांचं. जग नाही तर मग अधिकारी नाही. अशा वेळी ब्रह्मा, विष्णू, महेश कुणाला म्हणायचं? भातुकलीच्या खेळातला नवरा कोण? नवरी कोण? जेवणार कोण? ब्राह्मण कोण? वराड कोण? खेळ मोडला, सगळं संपलं, नाही का? बस तसं आहे. असो राम, तात्विक दृष्टीने जर पाहायचं झालं, तात्विक दृष्टीनं, तर हे तिन्ही सुद्धा देवता ब्रह्मा, विष्णू, महेश अविनाशीच आहेत. यांचा नाश नाही, या त्रिमूर्तींचा नाश नाही. पण त्यांचे ब्रह्मा, विष्णू, महेश हे जे स्वरूप आहे, खऱ्या अर्थानं ते रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्यांचं रूप आहे. हे रूप नष्ट होणार आहे, स्वरूप नष्ट होणार नाही. ठीक आहे ना? म्हणून या तिन्ही देवतांचं स्वरूप एकत्र करण्यासाठी दत्तात्रयांचा अवतार झाला, म्हणजे शांतीचा अवतार झाला, परमात्मा शांतीचा अवतार झाला. आणि तो गुणापोटी, तर अत्रि आणि अनुसयांच्या पोटी. म्हणजे दृश्याकडून, जगाकडून वडिलांना अपेक्षा नाही अत्रि ऋषींना. आणि लोकांचं पाहून आई कधी कुणाचा द्वेष करत नाही. ठीक आहे ना? असे पण त्यांची उपाधी नष्ट झाल्यावर, या तिन्ही देवतांची, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची उपाधी नष्ट झाल्यानंतर, उपाधी कशाची आहे? रूपाची, स्वरूपाची उपाधी नाही. उपाधी नष्ट झाल्यावर उरलं काय? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मग गुरु हे शेवटी शब्दाने प्रतीत होणारी वस्तू मात्र शाश्वत आहे, हेच सत्य आहे. शेवटी उरणार काय? शाश्वत काय आहे? तर शाश्वत एकच आहे, तिन्हींचं स्वरूप, आणि ते दत्तचित्त आहेत. मम चित्ता शमवी आता, माझ्या चित्ताचं शमन कर. का? हे चित्त प्रकृतीकडे ओढ खाते. षष्ठाणी इंद्रिय आणि प्रकृतीस्थानी कर्षती. याला इकडचंच आकर्षण आहे, मला माघारी आण. मग भगवंत सांगते, ठीक आहे, अनन्य चेता सतसम, हाक मार मला, मी आहे तुझ्याबरोबर, मी तुझ्यात आहे. आणि बाहेर तुझ्यासाठीच मी कवच केलेलं आहे. कुठे उच्च संतांची संगत दिलेली आहे, कुठे चांगल्या भक्ताची संगत दिलेली आहे. बाहेरचं कवच सुद्धा मीच सांभाळतोय आणि आतलं सुद्धा मीच सांभाळतोय. पण त्या मी मध्ये मी गुप्त आहे आणि तू प्रकट आहेस. एक भजन आहे, करते हैं मेरे राम जी, मेरा नाम हो रहा है. राम. आणि हा करतेपणा ज्या भक्ताला उपाधिप्रिय होतो, त्याचा परमार्थ खुणतो. आणि हा करतेपणा ज्या भक्ताला निरुपाधिक अवस्थेत पुन्हा चालवतो, तो ब्रह्मचैतन्याच्या पदाला प्राप्त होतो. ठीक आहे ना? म्हणून महाराज म्हणायचे, वंदलेकर महाराज, बस आयुष्यभर मी काय साधना केली असेल, तर मी माझ्या मीला जिवंत होऊन दिलं नाही. ठीक आहे ना? सतत त्याला पायदळीत उडवलं. करता मी नाही, करता एक रघुनंदन. म्हणून माझ्या रामानं मला स्वस्वरूप दाखवलं. असो, असे काय आपल्याला सांगायचं मित्रांनो, उपाधी. बस गुरुसेवेत पहिल्यांदा अडका येत असेल तर उपाधी. आता गुरुसेवेचं स्वरूप काय आहे सांगतो. आपण जे आश्रमातनी आले, सर्व आश्रमातनी पाहतोय, सर्व गुरूंच्या, महापुरुषांच्या, हे लौकिक आहे बरं का.
तिथली गोसेवा, तिथली अमुक सेवा, तिथली तमुक सेवा, तिथली अन्नसेवा, तिथली कुठल्याही प्रकारची सेवा, ती सगळं लौकिक आहे. अलौकिक सेवा जर गुरूंची असेल तर तीही की धर्ममचर, माझ्या मुखातून निघालेला धर्म त्याप्रमाणेच तुझं जीवन यापन कर, तसाच चाल. आणि त्यात अडचण येत असेल तर माझा उपदेश ऐक, आणि चालत असेल तर माझा उपदेश सुद्धा ऐकू नकोस. ठीक आहे. धर्मांचर, धर्म सांगतोय त्याप्रमाणे माझ्या मुखातला धर्म जो सांगतोय गुरुधर्म, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मी जसं सांगतोय तशाप्रमाणे चाल. मोक्ष तुझ्या वाटेत आहे, घ्यायचा की नाही घ्यायचा तू ठरव. मोक्षाला ओलांडलंस तर साक्षात मी आहे, म्हणजे साक्षात हरिभक्ती आहे, साक्षात गुरुतत्व आहे. तुझी इच्छा, तुला काय स्वीकारायचं. धर्माच्या वाटेवरून चालत असताना कधी रजोतमो गुणामुळे तुझ्याकडून जर अधर्म झाला तर त्याचं क्षालन करण्यासाठी माझ्या उच्च गुरुभक्ताचा संग कर. ठीक आहे ना. गीतेत आहे, ज्ञानेश्वरीत, माझ्या उच्च गुरुभक्ताचा संग कर. कारण तो जसा सहज त्याचं क्षालन करेल तसं कुठली देवता, कुठला मंत्र, कुठली विधी, दान, धर्म करू शकणार नाही. असो, तर ही श्रेष्ठ गुरुसेवा आहे धर्ममचर. का तर मला तुला स्वधर्मामध्ये पोचवायचं आहे, एवढाच माझा हेतू आहे. अशा ब्रह्मचैतन्याच्या प्राप्तीसाठी जो सतशिष्य आपल्या सेवेला निमित्त करतो, निमित्त, जसं भगवंत म्हटले, युद्धाला निमित्त हो अर्जुना, बाकी तुझ्यातून मीच सर्व करून घेणार आहे. करता मीच आहे, तू अकर्ता आहेस. तर अशा ब्रह्म्यासंबंधी शेवटचं वाक्य म्हणजे महापुरुष सांगतात मौनच. माझ्या श्रेष्ठ गुरुभक्ताला असं जे ब्रह्मतत्व प्राप्त होतं, ब्रह्मचैतन्य तत्व प्राप्त होतं, त्याच्याबद्दल मौन हेच एक कारण आहे. हे कसलं मौन? मौनाचे अनेक प्रकार सांगितले. हे मौन कसलं? तर पहा, सूर्य उगवतोय मावळतोय मौनातच, वारा वाहतोय मौनातच, पाणी वाहतंय मौनातच, अग्नी वाहते मौनातच. सगळी ही पंचमहाभूतं मौनात कार्य करतात. चंद्र उगवतोय, चांदण्या उगवतात, जातेत मौनातच. सगळं कार्य भगवंताचं, भगवंताच्या प्रेमात ही सृष्टी मौनातच करते. मग तू कशाला आपला अहंकार मिरवतो? सही बात आहे ना. एवढं दिलं तर, एवढं केलं तर, केल्याचा आणि दिल्याचा अहंकार कशाला मिरवतो? बस हे जीवाला सहन होत नाही म्हणून जीव जीवच राहिला, जीव शिव नाही झाला. तू देतोयस ना, कोणाला देतोयस आणि का देतोयस ते पहा. कारण देण्यात सुद्धा उपाधी असेल तर ती सेवा नाही. राम हे भागवताचं लक्षण सांगतोय. ज्याला हे आपलं तत्व प्राप्त करायचे, भगवंताला प्राप्त करायचे, गुरुतत्वाला प्राप्त करायचे. का? अरे ज्यांना साक्षात्कार झालेला आहे त्याने आपल्याला देहासकट देऊन टाकलेला आहे. मग मागच्या उपाधीचा तर मला नावच घेऊ नका. माझ्या मागे ज्या उपाधी असतील, माझं धन, ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा, हे मला विचारूच नका. मी देहासकट तुम्हाला अर्पण केलं. याचाच अर्थ साष्टांग नमस्कार आहे, शरणागत आहे. मीच शरणागत आहे तर माझं संपलेलं आहे. माझ्या अस्तित्वाचा लोप मी तुमच्या चरणी केलेला आहे. आता माझं जे काय आहे ते तुमचं आहे आणि तुमच्याच कृपेचं आहे. हे बोलणं नको, हे सत्य वाटलं पाहिजे. कोण म्हणते? स्वामी म्हणतात हे तुम्हाला सत्य वाटलं पाहिजे, हे जगण्यात आलं पाहिजे. जगण्यात येतं ते तुम्हाला आनंद देऊन जातं आणि तुमचा आनंद संपूर्ण जगाला प्रसारित होतात, तो प्रसवतो सगळ्या जगात. जसं विहिरीत तेल टाकलं तर संपूर्ण विहिरीत तेलमय होते, ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. ठीक आहे ना. तसं
अशी गुरुदृष्टी गेली तर हे जग भोगण्यायोग्य राहत नाही. समजलं ना? हे जग भोगण्यायोग्य राहत नाही. गरजा पूर्ण झाल्या, आपल्या वाटेला लागलो, आपल्या गुरूंच्या किंवा आपल्या हरींच्या, आपल्या इष्टदेवतेच्या संगतीमध्ये पूर्ण आपला आनंदच भोगायला चाललो, बस. नाही का? ज्या मरणे ते जगणार आहे. म्हणून कुठल्याही पोचलेल्या पुरुषाला हे जग सोडताना, देह सोडताना काडी मात्र सुद्धा दुःख होत नाही किंवा भीती होत नाही. का? त्यांना माहीत आहे मी कुठं चाललोय, तर अविनाशी स्थानी चाललोय, जिथून कुठे न शशांक न पाव का, जिथून पुन्हा येणेच नाही, ना पुनरावर्तते, पुन्हा इथं येणंच नाही, ही माहिती आहे महापुरुषांना. असो, अशा प्रकारचं मौन ते मनाला मौन करून टाकतात. का? मनात वासना आहेत, इच्छा आहेत, अपेक्षा आहेत. त्या मनाला मौन केल्यानंतर मागणं बंद होतं. चलो, ठीक आहे. आणि तेच खरं गुरूंचं स्वरूप आहे. ठीक आहे. सूर्याचं काम कसं आहे? प्रकाश देणे, ऊर्जा देणे आणि मौनात आपल्या परतीच्या प्रवासाला लागणे. हे उगवणं आणि मावळणं ह्यातला भेद सांगतात. हे खऱ्या अर्थानं त्याचं उगवणं नाही आणि खऱ्या अर्थानं त्याचं मावळणं नाही. तसं खऱ्या अर्थानं तुला बंधन नाही, तर खऱ्या अर्थानं मुक्ती बी नाही. पण इथंपर्यंत पोचण्यासाठी माकड चेष्टा बंद कराव्या लागतील, ह्या उपाध्या बंद कराव्या लागतील. आणि अव्याहत रात्रंदिवस एक भूक सतत त्यांच्या पुढे दाखवावी लागेल की खरंच गुरुदेव, खरंच श्रीहरी, मला याच्या व्यतिरिक्त काही नको. मेरे तो गिरधर गोपाल, बस मला काही नको. या व्यतिरिक्त काही 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 नको. हे तोंडाचं नको पण नको. तोंडातलं नको पण जे आहे की नाही, ते तोंडातूनच पुन्हा हवेपणातून येतं आणि बाहेर पण तिथून प्रस्थान करतो. सांगायचा आशय, गुरुसेवा ही या प्राप्तीचं मुख्य हेतू सांगितलेला आहे. तुलसीदास म्हणतात गुरुसेवा कठोर काय आहे, तर तिथं देहबुद्धी मोडावी लागते. ठीक आहे ना? आत्मबुद्धीला जागं ठेवावं लागतं. सेवक सका भाव से बीजे, गोविंद माधव तब है दीचे. भगवंत आणि भगवत प्राप्त महापुरुष तुमच्या सेवेला बघूनच द्रवीभूत होते, त्यांचं हृदय पाजरतं. असो, पुढे आहे का? म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी मौन राहा, अंतर्मुख राहा, एकांताला जा, उपाधिरहित व्हा, संगारहित राहा. का? तर गुरूंचं, ब्रह्म्याचं स्वरूप, ब्रह्मचैतन्याचं स्वरूप, गुरूंचं स्वरूप हे शब्दात सांगता येत नाही. जसं गुळाबद्दल गुळाची आकृती लिहायला येते, पण चव लिहिता येत नाही. चव खाऊन कळते. असं हे वर्णन आहे. त्या गुरुच्या स्वरूपाचं वर्णन हे मौनातच जाणलं पाहिजे. आणि हे मौन कसलं? तर हे संगात्मक म्हणून सांगितलंय. कसलं? सेवा धर्म परम गहनो श्रुतिवचन. खूप गहन आहे, खूप रहस्यमय आहे, खूप गूढ आहे. आणि सेवा करण्याचा अहंकार होत असेल तर त्यापेक्षा दुरून नामस्मरण केलेलं बरं आहे. सेवेत काही दान धर्म, कायिक, मानसिक, वाचिक कुठल्याही प्रकारच्या सेवेचं जर आपल्याला अहम होत असेल तर त्यापेक्षा लांब राहून नामस्मरण केलेलं बरं आहे. म्हणजे गुरु, संत, महात्मे, देवता यांच्या संगतीत. असं गुरूंच्या सेवेमुळं गुरुकृपा काय करते, तर ब्रह्मविद्या प्राप्त करून देते. आता पहा, या कलियुगामध्ये गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी किंवा आशीर्वाद मिळवण्यासाठी आग्रह केला जातो. ठीक आहे, मला तुमची कृपा असू द्या बरं का, आग्रह केला जातो. आणि हे अयोग्य आहे. स्वामींचं मत असं आहे, संतांचं मत असं आहे, हे मागून मिळत नसतं. पण मागणे तुझं हे, तुझ्या प्रती हेच आहे पांडुरंगा. काय मागणं आहे तुझं? तर सद्गुरूंच्या तोंडून ज्यावेळी एक निस्वार्थ आणि संतृप्त मनानं, अगदी परितृप्त मनानं सहज गद्य एखादं स्फुरण पावलेला शब्द म्हणजे तो खऱ्या अर्थानं आशीर्वादच आहे. चल जा मौज मेरे, चल मैं देख लूंगा आगे.
किंवा आपल्या पुरुषार्थान प्रयत्नानंतर आपण अगदी जिकरीला आलो, हे अशक्य वाटतंय, हे त्यांना कळलं पाहिजे. आपण शब्दानं सांगून उपयोग नाही. हे त्यांना कळलं की नाही की ती जबाबदारी उचलतात. अरे तू क्यों चिंता करा, मी आहे ना, मी आहे ना, नाही का. नाही तर स्वामींच्या सारखं एक वाक्य सगळ्यांच्या गाडीवर, आता भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे, म्हणजे काय, घाल पुलावरून गाडी खाली, मी आहे, मारा डोंगरावरून उडी, मी आहे. नाही, त्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. तुझ्या पुरुषार्थानंतर सुद्धा तुझ्या हृदयात कुठेतरी एक जर भीती असेल तर ती सात्विक भीती तशी जपून ठेव, म्हणजे त्याचा अहंकार होणार नाही. ठीक आहे ना. ती सात्विक भीती तशीच जपून ठेव. आणि मी तिचा वापर असा करेन की जसं आई बाळाला झोपवते पण दूध पाजून, तसं मी तुला समाधीच्या अवस्थेत घेऊन जाईन, पण पूर्ण करून. ठीक आहे. आणि समाधीनंतर तू पाशील तर जसं 28,000 वर्षानं, 27,000 वर्षानं, 85 का 87,000 वर्षानं शिवजींची समाधी उघडल्यानंतर अनुभव तोच. काय अनुभव? शिवोहम. एकच अनुभव, शिवोहम. असो. तर बंधूनो, महापुरुषांची तळमळ पहा सांगायची. हे तोंडानं मागू नका. तुमची योग्यता बघून, तुमची तळमळ बघून, तुमचा प्रयत्न बघून, तुमची विनम्रता बघून ते केव्हा तुम्हाला पूर्ण करतील कळून सुद्धा देणार नाही. त्यासाठी हजारो तमोगुण तुमच्यात असू द्यात, रजोगुण असू द्यात, त्यांना ते दिसत नाहीत. एक सत्वगुण तुमच्यातला दिसतो त्यांना, एक प्रयत्न दिसतो. पण आपले दोष आपल्याला दिसत असतील तर ही गुरुकृपा आहे. ठीक आहे ना. आपल्यातले दोष आपल्याला दिसत असतील तर भाग्यवंत आहोत. आणि दुसऱ्याच्या गुणांचा जर आपण आदर करत असेल तर समजा की गुरूंचं हृदय तृप्त आहे. नक्की, त्याच्यासाठी शब्द लागत नाहीत. म्हणून एकदा गुरुदेव म्हटले होते, सेवेशिवाय प्रसाद घेणे हे मला काय विद्वानांना सुद्धा योग्य वाटत नाही. निष्कपटपणे मनापासून सेवा केल्यास तोच तुमचे रक्षण करील, हा विश्वास सुद्धा दृढ राहत नाही. ठीक आहे. म्हणजे एक उदाहरण सांगितलं होतं महापुरुषांनी की कधी कधी गुरु आणि संत तुमची परीक्षा घेतात. कशी घेतात? तुमचा आवभगत करतात, एखादा आसन देतात, तुम्हाला बसवतात. खऱ्या अर्थानं त्यांनी दिलेल्या आसनावर कधी आपण बसायचं नसतं, ते आसन गुंडाळून बाजूला बसायचं असतं. असो, वेळ होईल ते पुन्हा कधी सांगेन. म्हणजे आतली विनम्रता आपल्याला काय करायला भाग पाडलं पाहिजे. विनम्रतेनं केवळ नमस्कार केला आणि डोळ्यात अश्रू आणून दाखवलं, हे भावनिक हृदय आहे राम. म्हणून स्वामींनी ते सांगायचे, निष्कपटपणे मनापासून जर सेवा केली तर ते तुमचे रक्षण करेल, यात विश्वास ठेवा ठेवा ठेवा, बस. पण अलीकडं काय होतंय, अलीकडच्या काळामध्ये किलोभर फळं, डझनभर फळं, एक नारळ, एक हार, त्याच्यावर 4 पैसे, थोडं मिष्टान्न ठेवलं की झालं, आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. असं आता अपेक्षा धरणारे भरपूर झाले. म्हणजे भगवंता किंवा महाराज, आम्ही तुमच्यासाठी हे करतोय, आमचं हे काम करून द्या. ठीक आहे ना. हा साहेब पायंडा पडलेला आहे आता. बरं, आणि कोणी सांगितलं इथं काम होतंय तर त्या कामापुरतंच यांची गर्दी होते म्हणले. कोण? स्वामी सांगतात, श्रीधर स्वामी. निष्कपटपणे मनापासून सेवा करत नाहीत किंवा निष्कपटपणे प्रेम सुद्धा करत नाहीत. जसं आईला हे आपल्या आतड्या कातड्याचं बाळ आहे असं वाटतं, तसं बाळाला वाटत नाही. ठीक आहे ना. म्हणून आज आई वडिलांची ही हालत आहे. स्वामींना सांगायचं,
तसं ह्या तत्वाबद्दल सांगताना म्हणते, मला आश्चर्य वाटतं की प्रत्येकाला एक फळाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला जिथं जातोय तिथून फळाची अपेक्षा आहे, आणि तिथून प्रेमाची आणि शांतीची अपेक्षा कर. ही दोनच श्रेष्ठ फळं आहेत. ही जर फळं तुझ्या वाट्याला येत असतील तर तुझ्यासारखा त्रिलोकीत भाग्यवान इंद्र सुद्धा नाही, कुबेर बी नाही. मग अशा अपेक्षा करणारा एखाद्या फळाची परीक्षा करताना तुम्हाला हे सुद्धा पाहावं लागतं की ते फळ पिकलं आहे की नाही. मग कच्ची फळं घेऊन जाऊन काय करतोस तू? स्वामींना असं सांगायचंय की ज्याने त्यानं उठायचं, एक नारळ घ्यायचा, थोडी फळं घ्यायची, थोडं दक्षिणा घ्यायची, थोडे हार घ्यायचं, तिथं जायचं, अपेक्षा करायच्या. अपेक्षा पूर्ण झाल्या की हा दुरावला, आणि अपेक्षा नाही पूर्ण झाल्या हा दुरावला. मग तू येतो कशाला? स्वामी म्हणतात. गुरुसेवेबद्दल सांगताना ते म्हणतात, महापुरुषांचा असा वेळ खाणारा व्यक्ती पापगामी आहे. ठीक आहे ना? असो. पण पुढं म्हणतात, असे असून सुद्धा महात्मे कृपा करीत असतातच, हेही विसरू नका. जा बाबा, तुझं काम होऊन जाईल, जा. यायचे नको येऊ, यायचे ये, नाही येऊ नको. का? तर अजून 4 जणांना सांगशील तिथनं काम झालं तरी सुद्धा तुझं हृदय सात्विक आहे असं म्हणावं लागेल. जर प्रामाणिकपणे कुणाला सांगशील की मी स्वामींच्या पाशी गेलो, माझं काम झालं, मी सत्पुरुषांच्या पाशी गेलो, माझं काम झालं, तरी तो तुझा प्रामाणिकपणा म्हणून आम्ही स्वीकारू. पण होतंय काय? याच्या विरुद्ध काय होतंय? स्वामी म्हणतात, असं असून सुद्धा महात्मे कृपा करतेतच, पण ही मंडळी काम झाल्यानंतर केलेला नवस सोयीस्करपणे विसरून जातात, किंवा त्याचा करता स्वतःला मानतात, आपला पुरुषार्थ मानतेत. गुरुकृपा विसरून जाऊन ह्या किंवा त्या मंत्राची मी कार्यसिद्धी, मी अनुष्ठानं केली, मी तीर्थव्रत केली म्हणून हे सिद्धीला गेलं असं गृहीत धरतेत. म्हणजे संतकृपेने झालं नाही, मंत्रकृपेनं झालं, तीर्थकृपेनं झालं. असो. पण खऱ्या सेवकाचं हे लक्षण नव्हे. मला एवढंच सांगायचं, स्वामी म्हणतात, खऱ्या सेवकाचं हे लक्षण नव्हे. खऱ्या सेवकाचं लक्षण मी सांगितलं, सेवा धर्म परम गहनो. पुन्हा शेवटी सांगतो म्हटले, सेवा धर्म हा अत्यंत श्रेष्ठ आहे, हे विसरू नका. ते घरात सुद्धा करा, घरापासूनच सुरुवात करा, की घरच्या प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझा भगवंत आहे, इष्ट आहे, श्रीहरी आहे. तो आईच्या रूपानं आलाय, वडिलांच्या रूपानं आलाय, पत्नीच्या, पतीच्या, पुत्राच्या रूपानं आलाय. हेच सत्य आहे. का? तर ते त्यातून लोप झालं की केवळ अग्नीच्याच योग्यतेचा आहे तो, नाही तर मग तेच रूप आहे, तेच ब्रह्मचैतन्य त्याच्यात आहे, जे माझ्यात आहे. असा एक सेवा परमधर्म धरा. आणि सद्गुरु सेवा ही महान उपासना आहे, हे विसरू नका. महान उपासना आहे. आणि त्या उपासनेची वाट काय आहे? धर्ममचर. मी सांगतोय त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न कर. घसरलास तर पुन्हा उभा राहा, घसरलास पुन्हा उभा राहा, घसरलास पुन्हा उभा राहा. आणि पुन्हा उभं राहता 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 जरी घसरलास तरी एक वेळ वर पहा की मी तुला हात नाही, मी तुला बोट नाही, मी तुला हात दिलाय. त्या हाताला धर आणि या माया लोकाला पार कर. का? 83,99,999 यानंतर हा मनुष्य देह मिळालेला आहे. दुर्लभ आहे, संग दुर्लभ आहे, अनुकूलता आहे. आता पाठीमागं फिरू नको आणि पाठीमागं फिरून पाहू नको. इथे साखर पेरलेली आहे, इथे कुणी कुणाचं नाही. इथे लाह्या पेरलेल्या आहेत. लाह्या कधी उगवत नाहीत, साखर कधी उगवत नाही. म्हणून इथे भुलू नको कुणाला. प्रयत्न कर, प्रयत्न कर, आणि प्रयत्न करणाऱ्याच्या पाठीमागं मी असतो हे विसरू नको. पुन्हा एकदा सांगतो, सेवा धर्म ह्याचा आरंभ आपण घरापासूनच करायचा असतो. अगदी या देहापासून. हा देह आपला नव्हे, ज्या प्रकृतीचा देह दिलेला आहे त्याला निरोगी ठेवणं आणि त्याच्या अनुकूल असेल तेच घालणं. इथून सेवा सुरू कर.
ते पुन्हा कुटुंबापर्यंत जा आणि कुटुंबाच्या बाहेर गावापासून पुन्हा असा पसर की ब्रह्मांड नायकापर्यंत ही तुझी सेवा पोचू देत. राम. पूर्णाहुतीपूर्वी पुन्हा एकदा सांगतो, विनम्रपणे ह्या सगळ्या संतांच्या आणि गुरूंच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. आणि सेवेचा खरा अर्थ हाच आहे की आपल्या हृदयाची निर्मळता त्यांच्यापर्यंत पोचावी. ठीक आहे ना? खरा अर्थ हाच आहे, आपल्या हृदयाची परिपूर्ण निर्मळता त्या अंतःकरणापर्यंत पोचावी. ज्या अंतःकरणामध्ये हे भगवंत खेळतोय, त्या अंतःकरणाचा खेळ, ती लीला पाहण्याचं आपलं सौभाग्य प्राप्त व्हावं. आणि हे सर्वांनी पाहिलेलं आहे. माझा गुरु कसा आहे, तर अखिल ब्रह्मांड नायक आहे. ही सत्शिष्याची नजर आहे. ती नजर तुम्हा सर्वांना प्राप्त व्हावी या अपेक्षेसह आज भागवत एकादशीच्या निमित्तानं ही सेवा गुरुचरणी अर्पण करतो, संत चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्वांना स्वानंदाचा राम राम नारायण. राम राम नारायण.